नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आत्ता कालगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय शिरवडेकरांचा संग्राम. दादा नमस्ते. नमस्ते. आज कुणासोबत नियोजन केलेलं कसं काय? संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांच्या डंबरवर आपलं नियोजन झालं होतं. बरं, ही कधी घेतलंय वासरू? हे वासरू घेऊन आता 4थं मैदान आहे, 4 मैदान गुलालातच आहे. बरं, जबरदस्त शरीर यष्टी आणि किती महिने जातं सध्या? आता हा खोंड 1 वर्षाचा असेल. बरं, आणि सोबत संग्राम आहे. संग्राम तर काय विषय, कराड तालुक्याची बुलंद. कारण जेव्हा जेव्हा मोठी मैदान असतात त्यावेळेस संग्रामचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि नाराज कधी करत नाही संग्राम. नाही, आतापर्यंत आपल्याला संग्राम कधी आतापर्यंत कधीच नाराज केलं नाही. आणि महत्वाचा मुद्दा, मोठं मैदान आणि कालगावचं मैदान आपल्या भागातलं मैदान, भागातल्या मैदानात गुलालात राहणे, नंबर कितीही होऊ द्या पण गुलालात राहणे हे महत्वाचं आहे. आणि आज आपल्या संग्रामनं गुलालात ठेवलं, ह्याच्यातच मोठं समाधान आहे आपलं. बरं, आज 3रा क्रमांक झालाय. प्रथमच ही जोडी पाहिली का कसं काय? हो, प्रथमच. अचानकच रात्री नियोजन झालं होतं 9:30 वाजता. शेठनं फोन केला. परत अनिकेत भाऊ म्हणले तर हाणूया गाडी, आपली घरचीच गाडी आहे. खोंड पण आता आपला शिरावड्यातच असतो, डंबरू. मग डंबरून साई आपली घरची जोडी आहे. मग अचानक नियोजन झालं आणि गाडी सकाळी पळाली. गटाला पण सुंदर पळाली, फायनलला सुद्धा अतिशय सुंदर पळाली आणि सेमी सुद्धा अतिशय सुंदर त्या कडेने काढला. महत्वाचं म्हणजे आतून पळण्यापेक्षा कडेने आज पहिल्यांदाच हाणला डंबरू, पण डंबरूने आज सिद्ध करून दाखवलं. मी सुद्धा लहान आहे पण कोणापेक्षा कमी नाही. कडेने पळून सिद्ध करून दाखवलं तिचं असती, तुम्ही कडेने पळू शकतो. रिस्क घेतली का काय? रिस्क करू घेऊन आज ज्या खांदी कधी झोपला नव्हता त्या खांदी झोपलाच. हो, बाहेरून आतापर्यंत आपण खोंड पळावला नव्हता. संग्रामातून गाडीवर कधीच कमी पडत नाही, बैलाची आपल्याला खात्री आहे. त्यामुळं डंबरू म्हणलं आता 4थंच मैदान आहे पण कडेनं पब्लिकचा खोंड बनवायचा. संग्राम संदर्भात काय गोष्ट आवडते की बाबा खरंच संग्रामची ह्या गुणामुळं सतत गुलालामध्ये येतो? काय जाणवतं त्या बैलाकडे? संग्राम हा बैल पहिल्यापासून आदतपासून जेव्हापासून घेतलाय तेव्हापासूनच बैल हा टॉपला पळतोय. फक्त पैराईजमान बैल हा आपला अंधारात राहिलेला आहे. अजून सुद्धा आपला बैल पळतोय पण अजून सुद्धा बैलाला वरचे पैरे होत नाहीत. प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात बैल आपला गुलालातच राहतोय. 2-3 नंबर बऱ्यापैकी एक नंबर सुद्धा केलेत पण 1 नंबर सुद्धा होऊन सुद्धा आपल्याला वरचे पैरे होत नाहीत. त्यासाठी आपला बैल गुलालात आहे. माणसाने पण बघितलं पाहिजे, अभ्यास करून, ज्यांना अभ्यास आहे त्यांनी करून आपला बैल बघा, पळाला तर आम्हाला पैरा द्या. आमचा बैल पळतोय, कुठल्या बैलाला आतापर्यंत घातलेल्या बैलाला कमी पळालेला नाही आणि बैल सतत त्यानं गुलालातच आहे. असं मनामध्ये कुठंतरी खंत होती का की एवढं पळतोय, म्हणजे एवढं नाव आहे, एवढं सगळ्या गोष्टी आहेत तरी पण ती अडचण निर्माण होते जी तुम्ही आता जस्ट बोलला, म्हणजे पैरेची अडचण होते. आता तुम्ही आजकाल बघताय वायदेशिवाय काय चालत नाही. पण बैल पळत असला, आपला बैल पळतोय, आपल्याला विश्वास आहे तर पुढच्यानं पैरा दिला पाहिजे. बैल पळत असताना जर तुम्ही वायदी मागत असला तर सर्वसामान्य, आम्ही पण शेतकरी कुटुंबातला आहे, आम्ही काय करणार सांगा? आमचा बैल पळतोय म्हणून आज आम्ही तुमच्याकडे येतोय. आलं का लक्षात? आमचा बैल पळत नसता तर आज तुम्हाला आम्ही फोन करणार सुद्धा नाही. आलं का लक्षात? म्हणून आम्ही जे आपल्यात बैल, घरची गाडी आज कशी पळवली अशीच सर्वसामान्यांची बैल घेऊनच आम्ही आत्ता गुलालात आहे. बरोबर. आता काय 26 तारखेला मोठं मैदान आहे हिंद केसरी. 26 तारखेला अजून तर नियोजन झालं नाही पण बघू आता चाललंय. पण 26 तारखेला नक्कीच. गेल्या वर्षी रायफल सोबत पळालो पण काय कारणास्तव आपली गाडी नाही राहिली. पण ह्या वर्षी बघू, देवाच्या नशिबानं राहिली तर कासेगावकरांचं मैदान पण आपल्या भागातलं हिंद केसरी किताबाचं मैदान आहे. पण नशिबानं आता चाललंय नियोजन, झाली तर तिथं पण बघायला भेटेल आपल्याला. 100%. आणि पैरा दादा कसं दणदणीत असेल का नियोजन? चांगलं नियोजन असणार. होय, बऱ्यापैकी चांगलंच. एवढं कॉन्फिडेंटली बोलताय म्हणजे काय सांगू शकत नाही. पायरा पण झाला असावा तुमचा. कॉन्फिडन्सली म्हणजे आपला बैल सुद्धा आता त्या लेवलला पळतोय. बरोबर. म्हणजे अलग लक्षात म्हणतात ना ती क्रिकेटमध्ये कसं फॉर्म असतोय त्या पद्धतीचं फॉर्म मध्ये आहे म्हणावं लागेल. होय. महत्वाचं आपला आपल्या स्वतःच्या बैलावर विश्वास पाहिजे.
भले मैदानात जीत हो या हार हो, बरं. आपल्या बैलाच्या स्वतः विश्वास असला ना आपल्या बैलावर, इच्छा तुम्ही मोठी बाळगा, तुम्हाला यश मिळो ना मिळो, हे यशाकडे मिळणारच, यश तुम्हाला मिळणारच. म्हणजे आपला स्वतःचा पहिला विश्वास पाहिजे हो. की तो करू शकतो, सिद्ध करू शकतो, तेव्हाच कुठेतरी होऊ शकते, यश मिळू शकते. यश बरोबर. मिळू शकते. मोठी गोष्ट बोलली तुम्ही. शुभेच्छा राहतील तुम्हाला येणाऱ्या हिंद केसरी मैदानासाठी. भवितव्य कसं बघताय वासराचं? वासराचं भवितव्य आता तर काय बघताय, आज पब्लिकने पळून सेमी पास केलाय. हा, म्हणजे जे मनात नसतं आतून पळण्यापेक्षा बाहेरच्या वस्तूला मार्केट आहे आजकालच्या युगात. बरं. त्यामुळे त्याने आज सर्वांना सिद्ध करून दाखवले, मी सुद्धा पब्लिकने पळून राहू शकतोय फायनलला. बरं. कासेगावच्या मैदानासाठी खास करून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. चालते, धन्यवाद दादा. तुम्ही पण सुद्धा गोरगरिबांच्या अशाच मुलाखती घेत जाऊन तुमचे सबस्क्रायबर वाढत जावो, देवाच्या कृपेने तुमचं चॅनेल सातत्यानं चांगलं चालू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही सुद्धा अशाच गोरगरिबांच्या मुलाखती घेत जावा. आमची मुलाखत घेतल्याबद्दल संग्राम ग्रुप यांच्याकडून आणि साई सुंदर ग्रुप ठाणे विटावा यांच्याकडून धन्यवाद. बरं सांगा, म्हणजे जे कोण कॉन्टॅक्ट करायचं पायऱ्याला ते कॉन्टॅक्ट करू शकतो? पहिऱ्यासाठी बबलू शेठचा नंबर आहे, माझा नंबर आहे 93 22 32 62 71. हा. आणि बबलू दादांचा नंबर आहे 29 66 हां, 97 30 66 बरं. 84. ओके.